नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता एक लेटेस्ट भरती सुटली. मागं आपण CSFची भरती सुटलेली आहे ते पण टाकलेले आहे. आता एक मित्रांनो एक नवीन भरती सुटली. ती भरती काय आहे ते आपण पाहू. तर भरती आहे पहा मित्रांनो, IDBI बँकेची. तुम्ही लोगो पाहून समजलं असेल, IDBI बँकेची भरती सुटली. भरती काय आहे ते आपण पाहू. आता पहा, IDBI बँक भरती 2025. IDBI बँके 650 जागांसाठी भरती. तर मित्रांनो 650 जागा आहेत IDBI बँकेत. त्यात आता बँकेत पहा, आणि आपण तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो ज्यावेळेस जाहिरात सुटली त्यावेळेस जाहिरातचा पहिला स्क्रीनशॉट आपण टाकून देतो. तर हे पहा मित्रांनो, ॲडव्हर्टाईज नंबर पहा 12/2024-25. तर मित्रांनो IDBI बँकची जाहिरात आहे. आणि कोणाला प्रूफ म्हणजे कोणाला वाटायला की बाबा आपण फेक माहिती देतोय किंवा त्यासाठी आपण प्रत्येक जाहिरातीचा प्रूफ जो सुटतो त्या स्क्रीनशॉट टाकून देतो, जेणेकरून विद्यार्थी मनात मित्रांनो शंका व डाऊट राहायला नको. तर मित्रांनो पहा, पदाचं नाव तपशील काय तो पहा. पद क्रमांक 1 आहे मित्रांनो, त्याचं पदाचं नाव आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजरचं पद आहे मित्रांनो. तर त्याची पदसंख्या 650 पदसंख्या आहे मित्रांनो. तर त्यामध्ये पहा आपल्या महाराष्ट्रात बघा, मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यात आहे मित्रांनो. नागपूरला, महाराष्ट्र, अहमदनगर, महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नागपूर आणि सोलापूर. तर मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यात पण आहे. त्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यात पण वॅकन्सी आहेत. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यात पण आहे, नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यात पण आहे. आणि पुण्यात पाहिलं तर मित्रांनो पुणे, सातारा, कोल्हापूर आणि गोवा. तर या ठिकाणी पण मित्रांनो वॅकन्सी अवेलेबल आहेत मित्रांनो. तर आपल्या महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा त्यांना मित्रांनो हे बघा, मुंबई, नागपूर, पुणे या विभागात फॉर्म भरू शकता. आता मुंबईमध्ये तुम्हाला जिल्हे सांगितलेच मी, आणि पुण्यात पण पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी वॅकन्सी उपलब्ध आहेत. आता तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जवळचा जो आसपास जिल्हा वाटतो, की बाबा कोण जर नागपूर वगैरे साईडचा असेल, जळगाव साईडचं, नाशिक साईडचं असेल, ज्यांना जो जिल्हा जवळ पडतो, का जो सातारा सांगलीचं आहे, सांगलीचा असेल त्यांनी साताऱ्यात फॉर्म भरला तरी जमल. सातारा, कोल्हापूर आहे तुम्हाला मित्रांनो. तर मित्रांनो ज्यांना जो सोयीस्कर जिल्हा पडतोय आणि त्या रिक्त जागा पाहून तर मित्रांनो फॉर्म भरून टाका. आणि आता आपण पूर्णपणे जे आपल्या मराठी नोकरी कॉर्नर टेलिग्राम चॅनलवर टाकून देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, याची शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवी. तर मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात हा एक डाऊट असतो की बाबा बँकेची भरतीमध्ये फक्त कॉमर्स लागतं. तर असं काहीच नाही मित्रांनो. तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, कॉमर्स नाही, त्याने डायरेक्ट GR मध्ये मेन्शन केलं आहे. फक्त तुम्हाला पदवी ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट पाहिजे. ग्रॅज्युएशन कंप्लीट तर BSc असू द्या किंवा BCom असू द्या किंवा अदर कोणता असू द्या, फक्त तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे मित्रांनो. तुम्ही निश्चितपणे फॉर्म भरू शकता. तर परीक्षेचा आता अभ्यासक्रम काय येणार आहे. परीक्षा असली सगळं झालं, पण नक्की याचा अभ्यास काय करायचा तर अभ्यासक्रम आपण पण सांगणार आहे. तर हे पहा मित्रांनो, नेम ऑफ द टेस्ट. तर मित्रांनो लॉजिकल रिजनिंग, डाटा ॲनालिसिस आणि इंटरप्रेशन. तर मित्रांनो याचं 60 क्वेश्चन असणार आहे 60 मार्काला, आणि टाईम असणार आहे मित्रांनो 40 मिनिट. दुसरा इंग्लिश लँग्वेज मित्रांनो, आता 40 क्वेश्चन असणार आहे 40 मार्काला, आणि टाईम असणार मित्रांनो 20 मिनटं. तिसरा आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, याचे 40 क्वेश्चन असणार आहे 40 मार्काला, आणि टाईम असणार मित्रांनो 35 मिनटं. चौथा आहे मित्रांनो जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस, म्हणजे मित्रांनो GKचे क्वेश्चन. त्याचप्रमाणे मित्रांनो आपलं बँकिंगचे थोडेफार क्वेश्चन, अर्थशास्त्र वगैरे झाले त्याचं, तर बँकच्या रिलेटेड क्वेश्चन पडणार. ते 60 क्वेश्चन 60 मार्क असणार मित्रांनो, आणि त्याला टाईमिंग असणार मित्रांनो फक्त 25 मिनटं. हा मित्रांनो सिलेबस आहे पूर्णपणे परीक्षेचा. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की बाबा नक्की आपल्याला अभ्यास काय करायचा. तर हा पूर्णपणे एकदम मित्रांनो ऑफिशियल GR मधला जे सिलेबस आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही, आणि मित्रांनो यानुसार अभ्यास करा. तर मित्रांनो वयाची अट पहा, 1 मार्च 2025 रोजी 20 ते 25 वर्ष, आणि SC ST 5 वर्षाची सूट भेटेल. OBC मित्रांनो 3 वर्षाची सूट भेटेल. मित्रांनो जर तुम्ही ओपनमधून असाल तर तुम्हाला 20-25 फॉर्म भरू शकता. ते जर तुम्ही SC किंवा ST मधून असाल तर मित्रांनो 30 वर्षापर्यंत फॉर्म, आणि OBC मधून असाल तर 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. तर आता मित्रांनो नोकरी ठिकाण कुठे आहे, तर नोकरी ठिकाण पहा मित्रांनो संपूर्ण भारत, कारण मित्रांनो ऑल इंडियात तुम्हाला नोकरी भेटू शकते. जर तुम्ही जे झोन प्रिफरन्स देणार आहे त्यानुसार तुम्हाला नोकरी भेटणार मित्रांनो, पोस्टिंग भेटणार. तर फी पहा मित्रांनो, जनरल OBC EWS 1050 रुपये फी आहे मित्रांनो, आणि SC ST PWD फक्त मित्रांनो 250 रुपये फी आहे. तर मित्रांनो जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असतील त्यांना 250 रुपये फी आहे, आणि जे विद्यार्थी जनरल OBC आणि EWSमध्ये असतील त्या मित्रांनो 1050 रुपये फी आहे. तर आता महत्त्वाच्या तारखा पाहून घ्या. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो 12 मार्च 2025, आणि मित्रांनो आता ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. आता मित्रांनो तुम्ही अप्लाय करून टाका. फक्त लास्ट डेट आहे मित्रांनो त्याची 12 मार्च. 12 दिवस राहिले मित्रांनो फॉर्म भरायला, फॉर्म भरून टाका.
परीक्षा होणार तुमचे मित्रांनो 6 एप्रिल 2025ला. लगेच मार्चमध्ये फॉर्म संपले की मित्रांनो लगेच एप्रिलमध्ये परीक्षा आहे मित्रांनो. लगेच तुम्ही परीक्षा पण आहे मित्रांनो 6 एप्रिलला. तर मित्रांनो परीक्षा पण लवकर आहे, त्यानुसार अभ्यास करा. आणि ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास चांगला असेल मित्रांनो त्यांचे नक्कीच सिलेक्शन होऊन जाईल. मॅनेजर पदाची पोस्ट आहे मित्रांनो. तर 6 एप्रिल 2025 तारीख पण मेन्शन केली, त्या तारखेला मित्रांनो पेपर होऊन जाईल. तर मित्रांनो अजून यात पण तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट नक्की करा, नक्की मी तुम्हाला त्याला उत्तर देईल. मागं आपण CSF टाकली, पण आपलं वनरक्षकचा टेस्ट सिरीज आता मित्रांनो उद्यापासून आपण थोडं काही कारण असतं आपला वनरक्षक टेस्ट सिरीज नाही चालू केला. आता पुढे येत्या 2 दिवसात मित्रांनो वनरक्षक भरतीच्या अनुषंगाने आपण टेस्ट सिरीज पण चालू करत आहोत. त्याचप्रमाणे बरेच आपण 4-5 विषयाच्या टेस्ट सिरीज झालेल्या आहेत त्या पण पाहून घ्या मित्रांनो. आता ज्या भरत्या सुटल्या त्या पण टाकून दिल्यात मित्रांनो CSFच्या वगैरे, त्या पण बघून घ्या. आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला मित्रांनो भेटू पुढच्या वेळेमध्ये. जय हिंद.